गुड मॉर्निंग. सकाळी 5:30 वाजले. आपण चाललो कोकणामध्ये. तेजस एक्सप्रेस आहे 6:15 ठाण्यावरून. चला निघू. प्रवास दाखवेन तुम्हाला मी इथून रत्नागिरीपर्यंतचं. तिकीट कन्फर्म झाली आपली तेजस एक्सप्रेसची. चला निघू. ओला ऑटो बुक केली होती पण खाली येईपर्यंत कॅन्सल झाली ती. परत नवीन ऑटो बुक झाली, परत 5 मिनिटांनी कॅन्सल झाली. मग तिथे एक ऑटोवाला मिळाला. तो म्हणाला की 100 रुपये घेईन जाईपर्यंत ठाणा स्टेशनला. म्हटलं मीटरने येणार का, तर तो म्हणाला नाही. म्हटलं आता विचार केला एवढ्या सकाळ सकाळ ऑटो मिळणं पण मुश्किल आहे. मग ती ऑटो पकडली. म्हणालो की 100 रुपये देतो म्हणून. तर म्हटलं चला. तर ऑटोत बसलो आणि निघालो ठाणा रेल्वे स्टेशनला. इथून साधारण 10. चला ठाणा स्टेशनला पोचलो आहे आपण. गाडी किती नंबर प्लॅटफॉर्मला लागते काही कल्पना नाही आहे. मे बी 7 किंवा 5ला लागेल. तर विचारू तिथे कोणाला तरी. मे बी 5लाच लागते. चला प्लॅटफॉर्म 5ला जाऊ आपण. चला गाडी आली आहे. 5 नंबरलाच आली गाडी. उशीर झाला आहे थोड्या गाडीला 20 मिनटं. तर चला आज जाऊ. आता 15 मिनटं लेट आहे ते. किती वेळ लागतो रत्नागिरीला पोहोचायला ते बरोबर. रत्नागिरी रेल्वे स्टेशन आलं आहे आता. गाडी 25-20 मिनटं लेटच आहे. तर चला बॅगा घेऊ आणि रेल्वे स्टेशनला उतरू. चला निघूया. 11:30 वाजले. पोचलो आहे आपण आता रत्नागिरी रेल्वे स्टेशन. गाडी लेट झाली थोडी 20 मिनटं. स्पीड पण कमी होता गाडीचं. हळूहळू आली. 20-25 मिनटं लेटच आहे गाडी. आता चाललो आहे वरती. बघू ऑटो मिळाला तर ऑटोने जाऊ. ऑटोचे चार्जेस बघू किती आहे. 150-200 रुपये असेल तर जाऊ. 400 रुपये वगैरे मागितले तर मग एस टीने जाऊ तिथे बाहेर रोडला. तर चला जाऊ वर. ऑटोची वाट बघतोय. शेअरिंग ऑटोने चाललो आहे. 50 रुपये सीट सांगितली. ऑटो असं आहे शेअरिंग ऑटो. 50 रुपये घेतात पर सीट. बस स्टँड रत्नागिरी स्टँडपर्यंत सोडतात. पर सीट 50 रुपये. आणि डायरेक्ट ऑटो केली तर 200 रुपये घेतात पूर्ण ऑटोची. बघू आता एक शेअरिंगमध्ये कोण पॅसेंजर मिळत आहे का. चला ऑटो मिळाली आहे. रत्नागिरी रेल्वे स्टेशन ते रत्नागिरी एस टी डेपो हे अंतर साधारण 8 ते 9 किलोमीटर आहे. साधारण 200 रुपये घेतात पूर्ण ऑटोचे. जर शेअरिंगमध्ये असतील तर मग पर सीट 50 रुपये घेतात. आमच्या गावापर्यंत जायचं असेल तर 500-600 रुपये घेतात ऑटोचे पूर्ण. इथे 3 ते 4 माणसं बसू शकतात. रत्नागिरीचं कामं चालू आहेत बऱ्यापैकी रस्ता रुंदीकरणाची. त्यामुळे थोडा वेळ लागतो. 20 मिनटं लागतील जायला. चला चला मुंबईला यायच्या तिकीटचं पण झालं आहे. मंगळा जे तिकीट आहे गाड्या फुल आहे सगळ्या एस टीच्या. चला डेपोला आहे रत्नागिरीला. 6 वाजता जाऊ आता गाडी करून.
यापैकी कुठल्याही गाड्या चालतील आपल्याला पावस लायला. पावस हॉल्ट आहे. गर्दी खूप आहे. नवीन डेपो झालं आहे रत्नागिरीचं. छान बनवलं. चला निघू. रत्नागिरी गणपतीपुळे गाडी लागली आहे. पॅक्ट आहे गाडी. गाडी सुटेल आता. सुट्टीच गाडी. ही गाडी कोतवड्यामार्गे जाते आरेवारे बीच करून. गर्दी आहे बऱ्यापैकी. आपली पण गाडी लागेल आता इथे एक 5 मिनटात. चला. रत्नागिरी विजयदुर्ग गाडी मिळाली आहे. ही गाडी लिमिटेड स्टॉप घेते. रत्नागिरीवरून पावसवरून पुढे आडिवरेवरून पुढे जाते ती गाडी विजयदुर्गला. ही आहे भाट्टीची खाडी. भाट्टीचा ब्रिज आहे हा कनेक्टेड. सिटीपासून हार्डली 2-3 किलोमीटरच्या अंतरावरतीच आहे. राईट साईडला आहे तो समुद्र आणि ही समोर बघताय ती खाडी. पावस डेपोला उतरलो आहे. रत्नागिरी विजयदुर्ग गाडी होती. पावस आडिवरे नाटे जैतापूर आणि कात्रादेवी विजयदुर्गला लास्ट आहे. गर्दी आहे बऱ्यापैकी. उद्या पालखी येणार आहे आमच्या गावात म्हणून आलो आहे गावी. बघू इथून ऑटोने जाऊ. स्वामींच्या मंदिराकडे जायला रस्ता इथून आहे. ऑटो मिळाली आहे. हार्डली 5 मिनटं लागतील जायला आपल्याला पावस कुंभारवाडी येथे. ऊन एकदम भयंकर आहे. खूप जाणवते. चटके मारत आहेत. खूप गरमी आहे. खूप म्हणजे खूप गरमी आहे. ऑटो मिळाले. ऑटो स्टँड आहे त्यामुळे ऑटो पटकन मिळते. हा आहे गौतमी नदीचा ब्रिज. बाजूला एक नवीन ब्रिज होतो आहे. तर हा रस्ता जातो सरळ मावळंगे हरचे भडे येथून आणि पुढून एक राईट आहे तो जातो सरळ आडिवरे वेत्ते देवगड मालवण आणि पुढे जातो तसंच गोवा कुडाळला. हा नॉर्मली आहे रस्ता कोस्टल वेचा जुना रस्ता आहे. तर जे पण बायकर्स आहेत जे पण रायडर्स आहेत हा रस्ताच प्रिफर करतात. जर कोकण कोस्टल राईड करायची असेल तर ह्या रस्त्यानेच जास्त करून लोक जातात. हा बघा हा समोर जातो आहे तो रस्ता जातो मालवणला. आपल्याला जायचं आहे लेफ्टला खाली. पोचू आता एक 2-3 मिनटामध्ये. अंतर साधारण 5 मिनटाचं अंतर आहे पावस एस टी स्टँडपासून पावस कुंभारवाडी. त्यामुळे जास्त वेळ लागत नाही. 30 रुपये घेतात ऑटोचे. फुल ऑटोचे 30 रुपये. त्यामुळे जवळच आहे. पोचू आपण लवकरच तिथे आणि जाऊ घरी. फटाफट फ्रेश होऊ थोडा आराम करू आणि नंतर मग जाऊ कुठे जायचं असेल तर फिरायला. हे बघा ही पावस कुंभारवाडी आहे आमची. आपण आता एंट्री केली आहे पावस कुंभारवाडीमध्ये. दादा पैसे देतो आहे. 30 रुपये झाले ऑटोचे. दिले पैसे. तर चला चालत जाऊ. 1.5 ते 2 मिनटं लागतील चालत जायला. दादा चालला आहे पुढे बॅग घेऊन आणि मी आहे मागे त्याच्या. बाबा थांबलेच जेवायचे. म्हणाले की तुम्ही या मग आपण जेवू एकत्रच. बाहेरच बसले असतील ते. तर चला पहिले घरी जाऊ थोडं जेवू आराम करू मग संध्याकाळी प्लॅन झाला तर जाऊ कुठेतरी फिरायला. चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. व्हिडिओ येतच राहतील पुढे. शिमक्याचे असतील स्वामींच्या मठाचा व्हिडिओ आपण बनवू पुढे. तर चला जाऊ घरी. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. टाटा बाय बाय. भयंकर गर्मी आहे. चला आतमध्ये जाऊ.